नमस्कार मित्रांनो, मालकाचा मृत्यू झाला अन अंत्यविधीला पोहोचले वासरू। मृतदेह पाहून वासरू मात्र रडून रडून झाले बेहाल। या जगात मानवाला दुसऱ्या माणसाशी प्रेमाचे नाते जपता येत नाही, पण प्राणी हे नेहमीच त्याच्या मालकाशी एकनिष्ठ राहत असतात। मग तो कुत्रा असो, बैल असो किंवा म्हैस असो, या प्राण्यांना प्रेमाची व्याख्या अगदी जवळून माहीत असते। असंच एक नातं मालकाचं आणि छोट्या वासराचं। सविस्तर बातमी पुढे पाहण्यासाठी आपला वनवा प्रोडक्शन चॅनल सबस्क्राईब करून घ्या। अशाच एका व्यक्तीचं आणि वासराचं जवळचं नातं या काळात दिसून आलं, जेव्हा व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या गायीचं वासरू दोर तोडून मालकाच्या अंत्यसंस्कारासाठी गेले होते। हे दृश्य पाहून सर्वांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले। ही धक्कादायक घटना झारखंडमधील रांची येथील असून हजारीबाग जिल्ह्यातील चौप्रान ब्लॉकमधील ग्रामपंचायत चौथी येथील मेवालाल ठाकूर यांचे निधन झाले। गावातील लोक त्याला अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत घेऊन जाऊ लागले, तेव्हा वासरूही दोरी तोडून त्याच्या अंत्ययात्रेत सामील झाले। सुरुवातीला लोकांनी लाट्याकाट्या घेऊन हाकलून लावले, मात्र त्यानंतरही ते वासरू त्या ठिकाणाहून जायला तयार नव्हते। यानंतर ते मृत व्यक्तीचे वासरू असल्याचे समजले। त्यानंतर लोकांनी त्या वासराला मृताचा चेहरा दाखविल्यानंतर ते आपल्या मालकाचा चेहरा चाटू लागले, पण मालक काहीच प्रतिसाद देत नसल्यामुळे त्या वासराच्याही डोळ्यातून चक्क पाणी वाहू लागले। हे माणूस आणि प्राणी यांच्यातील प्रेम पाहून तेथील सर्वांचेच हृदय पिळवटून गेले। यानंतर अंत्यसंस्काराच्या सर्व विधीमध्ये वासराचा समावेश करण्यात आला। वासराच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत असल्याचे पाहून लोकांच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले। ही घटना लोकांनी कॅमेऱ्यात कैद केली आहे। लोक म्हणतात की मेवालाल यांना मूलबाळ नव्हते, या वासराला त्यांनी स्वतःच्या मुलाप्रमाणे अगदी वाढवले होते।